हॅलो एव्हरीबॉडी, क्या हालचाल, कैसे प्यारे प्यारे दोस्तों. तर मी आज तुमच्यासाठी एक महत्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे वेदांत महाराष्ट्र अपडेट या चॅनलवर. आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर फटाफट करा, कारण महाराष्ट्रातील एकमेव सगळ्यात पहिल्यांदा अपडेट या चॅनलवर येत असतो. बघा मित्रांनो, काही दिवसापूर्वी जेई मध्ये एक बोलबाला चालू होता की जेईनं काय केलं होतं तर एक ऍडवायझरी रिलीज केली होती. आता ही जी ऍडवायझरी होती त्या ऍडवायझरी मध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे आयडी कार्ड आहे किंवा आधार जे आहे हे येणार आहे. बघा, ही एक पब्लिक नोटीस होती जेई साठी. आता सगळ्यात महत्वाचं, जेई आणि नीट या दोन एक्झाम एनटीए कंडक्ट करतं आणि महाराष्ट्रासाठी सीईटी सेल एमएसटीसीटी कंडक्ट करतं. तर आपले जे विद्यार्थी आहेत हे नीट सुद्धा देतात, जेई सुद्धा देतात आणि एमएसटीसीटी सुद्धा देतात. तर अशा तीनही विद्यार्थ्यांसाठी याचा काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. फक्त तुमची 5 मिनिटं मला पाहिजेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, 29 सप्टेंबर 2025 ला जेईनं किंवा एनटीएनं एक ऍडवायझरी रिलीज केली होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेई मेन्सच्या एक्झाम आता लवकरच सुरू होणार आहेत. त्याचे म्हणजे जे आपले सेशन 1 चे जे फॉर्म फिलिंग आहे ती सुरू होणार आहे. हे फॉर्म फिलिंग करत असताना तुम्हाला आधार कार्ड, त्याच्यावरचा यूपीआय आयडी म्हणजे काय, सपोज आधार कार्ड त्याच्यावरचं जसं की तुमचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे जी आणि 10वीच्या परीक्षेची सेम असली पाहिजे, लेटेस्ट फोटोग्राफ असला पाहिजे, ऍड्रेस अँड फादर्स नेम याच्यामध्ये कोणत्याही चुका नसल्या पाहिजेत आणि जर त्या चुका असतील तर त्या फॉर्म भरायच्या आधी दुरुस्त करून घ्या. अशा प्रकारची ऍडवायझरी जारी केली होती. त्याच्याबद्दल कॅटेगरी सर्टिफिकेट आणि पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे काय, जर कोणी पीडब्ल्यूडी कॅटेगरी असेल तर त्याच्या संदर्भातलं, बरोबर आहे, अशी एक हे पब्लिक नोटीस जाहीर केली होती. आणि पूर्ण भारत देशामध्ये एक चर्चांना उधाण आलं होतं की नेमकं एनटी असं का करतंय, बरोबर आहे, याच्या पाठीमागचं रिझन काय आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये कशा प्रकारे आधार कार्ड चेंज करून घ्यायचं. ज्या वेळेला याच्याबद्दल अधिकाधिक चर्चा केली जाऊ लागली त्याच्या वेळेला एक निष्कर्ष समोर आला आणि त्याच्यानंतर नीटनं सुद्धा सांगितलं किंवा त्याच्यावर कमिटी बसवलेली आहे आणि याच्यावर चर्चा सुरू आहे. हे सुद्धा न्यूज मध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर गेल्या भारतभरामध्ये काही दिवसापूर्वी या न्यूज चालत आहेत. अगदी बघा, ही मी एक शिक्षा.com ची न्यूज तुम्हाला दाखवतोय आणि या शिक्षा.com च्या न्यूज मध्ये काय सांगण्यात आलं आहे तर आधार कार्डचा वापर हा आम्ही कशासाठी जास्तीत जास्त स्ट्रिक्टली मानत आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर तुमचा आधार कार्डवर जो ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसच्या जवळचं तुम्हाला एक्झाम सेंटर दिलं जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जे मेन एक्झाम असो किंवा आपल्याकडे नीट एक्झाम असो किंवा महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केली जाणारी एमएसटीसीटी, याच्यानंतर आपण नंतर बोलणार आहोत, परंतु जेई किंवा नीट यांच्यासारखी जर परीक्षा असेल तर आपल्या मनावर आपल्याला 4 ऑप्शन फिल करता येत होते की तुम्हाला कोणत्या शहरामध्ये परीक्षा द्यायची आहे, बरोबर आहे. मात्र आता ते करता येणार नाही, याच्यावर अजून निर्णय आलेला नाही. समिती याच्यावर गठीत केलेली आहे, ती समिती लवकरच निर्णय घेणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, सपोज आपल्याकडे नांदेड, लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त नीट देणारे विद्यार्थी असतात. ग्रामीण भागामध्ये नीट देणारे विद्यार्थी कमी असतात, बरोबर आहे, कारण या ठिकाणी विद्यार्थी कोचिंगसाठी जातात. मग विद्यार्थी काय करतात, तिथेच फॉर्म भरतात आणि त्या शहरांवर जास्तीत जास्त लोड येतो आणि हा लोड येऊ नये म्हणून एनटीए काय विचार करते तर तुमचा जिथला रेसिडेन्स आहे त्याच्या जवळच एक्झाम सेंटर तुम्हाला देण्यात येणार आहे. आता ही विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्या अकॉर्डिंग आपण सीट टाकत होतो. सपोज बरेच विद्यार्थी हे कोटाला शिकायला असतात, ते कोटाचं सेंटर टाकतात. बरेच विद्यार्थी नांदेडला, लातूरला, छत्रपती संभाजीनगरला, पुण्याला, मुंबईला, नागपूरला शिकण्याकरता असतात, ते तिथलं सेंटर टाकतात. मात्र आता आपल्याला तसं करता येणार नाहीये. आता आपण ज्या सिटीमध्ये राहतो त्याच सिटीचं आपल्याला सेंटर टाकावं लागणार आहे. अजून हा निर्णय आलेला नाही, मात्र या ऍडवायझरी मागचं उत्तर हे आलेलं आहे. याच्यावर समिती गठीत केलेली आहे, नक्कीच यावर चर्चा होणार आहे. मात्र जे विद्यार्थी जे देणार असतील, नीट देणार असतील यांच्यासाठी तर ही महत्वाची गोष्ट आहे. पण याच्या पुढे जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जे एमएसटीसीटी चे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी काय बदल होऊ शकतो, तर नक्कीच सीईटी सेल सुद्धा याच धर्तीवर हा प्रकार सुद्धा करू शकतात. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सीईटी सेल सुद्धा एनटीए कडे बघून किंवा एनटीएच्या ऍडवायझरीवरच परीक्षा घेत असतं किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना सुद्धा या गोष्टीला सामोरं जावं लागतं. कारण एकाच सिटीवर खूप जास्त प्रमाणामध्ये लोड येतो आणि तो लोड कमी करण्यासाठी ते काय करतात, जास्तीत जास्त एक्झाम सेंटर सुद्धा वाढवत असतात, बरोबर आहे. आणि एक्झाम सेंटर हे जास्तीत जास्त व्हावेत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा कन्व्हिनियंट व्हावं, त्यांना सुद्धा कन्व्हिनियंट व्हावं, त्यांच्या सुद्धा शिफ्ट्स कमी व्हाव्यात,
त्यांच्यावरचा सुद्धा लोड कमी व्हावा म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतात. तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये MSTCTच्या माध्यमातून सुद्धा हा बदल घडवण्यात येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय, MSTCT बद्दल ही गोष्ट लागू होईल का किंवा नाही होणार, त्याच्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मात्र लक्षात ठेवा, तुमचा आधार कार्ड आत्ताच अपडेट करून घ्या जर तुम्ही JEE नीट किंवा MSTCT देणार असाल तर. यस, सो इसके साथ साथ इस वीडियो को करते खत्म. ऑल द बेस्ट.